आणि म्हणून आपणच बोलायचं, आपणच नाही म्हणायचं, आपणच सांगायचं, सभागृहामध्ये बाहेर जाऊन सांगायचं की असं बोललो. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण असं आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेवर आलात, ज्या योजनेचा एक एवढा मोठा फुगा तुम्ही तयार केलात लाडक्या बहिणीचा, ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे. इथे आताच म्हणजे मागचं काय झालं ते सोडून द्या, तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये ज्या वेळेला राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होतो आपण सगळे, तुम्ही आम्ही सगळ्यांनी, आणि त्याचं उत्तर आलं, आणि खालच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं, वरच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी, या सभागृहाच्या नेत्यांनी दिलं, आणि त्यांनी सुद्धा काही गोष्टींचा दाखला देत, काही डायलॉगबाजी करत हे सांगितलं, होय आम्ही 2100 रुपये करतोय. इथेच तर सांगितलं या सभागृहामध्ये. आता पैसे तर दिसतच नाहीत कुठे. आज त्या लाडक्या बहिणी आज अचानक तुम्हाला काय त्या सावत्र बहिणीला वाटायला लागल्या का? आणि लाडक्या बहिणींबरोबर लाडक्या भावाचंही काहीतरी आम्ही ऐकलं होतं, त्याचं तर नावाचा उल्लेखच नाही अजिबात कुठंच. इथे आता प्रसादला एक त्या अनेकांना सवय आहे की बोलायचं आणि निघून जायचं. असं आहे की पायाभूत सुविधा अमुक तमुक जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या अर्थसंकल्पामधले ज्या 2-4 पानं जरा चाळून बघा ना, त्याच्यासाठी काय दिलंय. या वर्षभरामध्ये येणाऱ्या 36,000 कोटीची तुम्ही ती तरतूद केली, करावीच लागणार, नाहीतर त्या सगळ्या बहिणी जोडे घेऊन मारतील ना तुम्हाला. हे करताच येणार नाही तुम्हाला. पण जे तुम्हीच सांगितलंच इथे आता हे अधिवेशन सुरू झालं तेव्हा की आम्ही 2100 रुपये करणारच, हा जो काही तुम्ही इथे आश्वासन इथेच दिलं होतं त्याला तुम्ही स्वतः हरताळ फासलेला आहे. आणि एक गोष्ट मला त्या दिवशी मी ते उठून बोललो होतो की, आणि त्याचा वारंवार तिथे माध्यमांमध्ये आजही ते सांगण्यात आलं की आम्ही त्या बहिणींची संख्या कमी केलेली नाही. केली ना हो, जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त त्यांची संख्या कमी झाली. त्याचं समर्थन करताना इथे मंत्री बोलत होत्या, त्या नसत्यामुळे मी बोलत नाही, त्या समोर असत्या मी बोललो असतो, पण तेव्हाही मी बोललो होतो की असं आहे, त्या म्हणाल्या की 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग ती नावं ऑटोमॅटिक कट होती. पण त्याबरोबर 21 वर्ष झाल्यावर दुसरी नावं जोडली जातील ना, आणि ती संख्या जास्त आहे, ती कमी नाही. मी त्या दिवशी बोलताना हे म्हटलं सुद्धा, प्रिफिक्स किंवा सफिक्स अशा 2 गोष्टी असतात, त्या दोन्ही गोष्टी एकत्र चालतात, एकच गोष्ट नाही चालत. त्यामुळे जी कमिटी आपण त्यावेळेला तयार केली होती यांच्या कलेक्टरांच्या याच्यामध्ये आणि आमदारांच्या याच्यामध्ये, त्यांनी ती कागदपत्र चेक केली की नाही का? त्यांनी मान्यता दिलेल्या नंबरलाच तुम्ही तेवढ्यात त्या जी काय संख्या होती त्या संख्येला तुम्ही त्याचे फायदे दिलेले आहेत. मग आज तुम्ही ते कमी कसे करता असा मी प्रश्न केला होता.